गेलो आम्ही 2 वेळा चुकलो, रिटर्न आलो आणि तिथून आता आपण तशी एक वाट भेटते ना, त्या वाटेने हळूहळू चढत पायवाट भेटली, एक पायवाट लागली, अजून एक वाट परत चुकलोय. आता बघू, भगवान भरोसे. मगाशी रस्ता चुकलेलो तर एक रस्ता भेटलाय आम्हाला. बघा हा जो आहे ना, हा इथून येऊन इथून असा रस्ता शोधण्यात आम्ही एक चूक काय केली तर आम्ही तिकडचं एक वाटसरू नाही घेतला. प्रबळगड, कलावंतीनदुर्ग, इर्शालगड आणि कर्नाळा या रायगड जिल्ह्यातल्या बुलंद किल्ल्यांकडे खऱ्या भटक्यांची आपोआप नजर जाते. पण किल्ल्याच्या यादीमधला एक किल्ला मात्र आजही उपेक्षेचे चटके सोसत उभा आहे. कर्नाळावरून आपल्याला पहाडासारख्या सुळक्यांमुळे आणि घुमटासारख्या भव्य आकारामुळे सहज लक्ष वेधणारा हा किल्ला म्हणजे माणिकगड. रायगड जिल्ह्यातील आडवाटेवरचा पण अतिशय देखणा असा दुर्ग. माणिकगडला घेर किल्ला या नावाने सुद्धा ओळखले जाते. माणिकगड हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधला. माणिकगड दक्षिणेकडील बाजू वगळता तिन्ही बाजूंनी अभेद्य आहे. तो सुमारे 507 मीटर उंच आहे. गडावर असलेले मोठे टाके, गणेशपट्टी, खडकातले गोलाकार खंदक, प्रवेशद्वार, सुभेदारांचे वाड्यांचे अवशेष आणि मोडकळीत आलेल्या तटबंद्या गडाची साक्ष देत उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहात 23 किल्ल्यामध्ये काही काळ गमवावा लागणारा हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. तर याच किल्ल्याची आज आपण भटकंती करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी राजेश विलास पारकर स्वागत करतो एका छोट्याशा भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आज पनवेल साईडला आलो आहे. तर आपण आलो आहे माणिकगडला. गडाची पण भटकंती करणार आहोत. काय कुठले कुठले पॉईंट आहेत, कुठे दरवाजा, त्याच्यानंतर देवड्या वगैरे काय सध्याची स्थिती आहे ना, ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा पण येणार आहे. कारण पावसाळा जसा चालू होतो ना, तसा माझा पहिला ट्रेक आहे पावसाळ्यातला. मे महिना जसा संपला, आता आपला पावसाळा सीझन चालू होईल. तर त्यामध्ये पण आपल्याला गडकिल्ले बघायला मिळतील, काही मंदिरं वगैरे पण बघायला भेटतील. तर आपण सध्या चालू करूया. माझ्याबरोबर आहे माझा मित्र प्रदीप. तो बघा, हा माणिकगडचा डोंगर मोठा असा. तुम्हाला जर यायचं असेल माणिकगडला, जर तुम्ही पनवेल मुंबईवरून येणार असाल तर तुम्ही गुगल मॅप. मित्रांनो, आम्ही मॅपवर माणिकगड टाकला, तर तुम्ही तशी चूक करू नका. तुम्ही वाशिवली किंवा जंबवलीला येऊन चढाई चालू करा. हे जे दिसतंय ते मोतीमार एक छोटं खेडं आहे. तिथून आम्ही चढाई चालू केली. आम्हाला वाटलं आम्ही वाशिवलीलाच आलो. साठी मार्गस्थ करूया. तर आता आपण जाऊ पुढे, बघू. गड चालू केला आपण आता. 7:20-25 झालेत. तर गड आपण चालू केला. बघू आता आपल्याला गडापर्यंत जायला किती वाजतात ते. मित्रांनो, जसं तुम्ही गड चालायला चालू करताना थोड्या वाटा थोड्या मिसमॅच असतात. तर एक पर्याय सांगतो तुम्हाला. जर तुम्ही जो व्हाळ म्हणजे नदी जिथून वाहते ना, नदी म्हणजे आता आमच्या इथे त्याला व्हाळच बोलतात, छोटे ओढा, त्याच्या कडेने एक वाट गेली आहे मस्तपैकी. तर त्या वाटेने तुम्ही चालत जाऊ. आता आम्हाला पण पक्का माहीत नाही, तर आता आम्ही तिथूनच गेलो. आम्ही 2 वेळा चुकलो, रिटर्न आलो आणि तिथून आता आपण तशी एक वाट भेटते ना, त्या वाटेने हळूहळू चढत चालतोय. बघू आपल्याला रस्ता भेटतो का पुढे की नाही ते. डोंगरदऱ्यातून, झाडाझुडपातून हिंडताना आपल्या अंगी साहस आणि धाडस असणे गरजेचे आहे. निसर्गाशी मैत्री ठेवून मनसोक्त हिंडावे. पूर्ण घनदाट जंगल आहे आणि वाट पण एवढी अशी ना मळलेली नाही. कारण या गडावर जास्ती कोण मंडळी येत नाही, भेट देत नाही. फक्त संवर्धन करणारे काम आणि इथले स्थानिक लोक येतात. बाकी असं सहसा कोण येत नाही. मित्रांनो, काल परत वाट हे झाली. वाट आहे की नाही का बंद झाली?
मित्रांनो वाट परत चुकलोय. आता बघू, भगवान भरोसे कुठून जायला येते ते. महाराजांची कृपा असेल तर जाऊ आपण. वाट चुकलोय पुरा. हा फक्त व्हाळच भेटतं, एक व्हाळाची तेवढा आहे ना ओढा, त्याची तेवढी आशा आहे आम्हाला. बाकी सगळं अशक्य आहे, पण होप्स नाही सोडणार. बघू कसं काय ते. थोडं जरा विश्रांती घेतोय. आता आम्ही मगाशी रस्ता चुकलेलो, तर एक रस्ता भेटलाय आम्हाला. बघा हा जो आहे ना, हा इथून येऊन इथून असा इकडे जातोय. आणि आम्ही आलो ना ते हा इथून आलोय. इथून असा ओढा आहे, एकदम चढ उतार आहे. रापी कोकम सरबत आणलंय मित्राने. मित्रांनो सह्याद्रीच्या जंगलातून चालतोय आम्ही. सध्या दोघेच आहेत, पण आता बघू गडावरती कोण आपल्याला भेटते का. आता पाऊस, तर आम्हाला पावसाची अपेक्षा होती, पण पावसाने आमची पूर्ण निराशा केली आहे. पण काही हरकत नाही, मजा पण तेवढीच येते. कारण इथे क्लायमेट ना थोडंसं थंड झालं आहे आणि झाडं हिरवी वगैरे झाली आहेत मस्तपैकी. असे तुम्हाला वरती गेल्यावर व्ह्यू दाखवतो काय काय असेल ते. तर चला पुढे हळूहळू मित्रांनो. रस्ता का भेटला नाही आम्हाला अजून, पण हे बघा आहे ना थोडा डोंगर चढून आलोय. इथे रस्ताच नाही दिसला आम्हाला. तर बघू आता, नशीब असेल तर पुढचा रस्ता मिळेल. तोपर्यंत चालत राहायचं. जोपर्यंत आमच्याकडे पाणी बॉटल आहेत ना तोपर्यंत चालायचं. पाणी बॉटल जशा अर्ध्या होतील तसं निघून जायचं. पायवाट भेटली, एक पायवाट लागली अजून एक, पण ती काय अजून शाश्वत नाही आम्हाला. पण एका पठारावर आलोय नक्की. कुठून आलोय काय करतोय ते समजत नाही. मित्रांनो एक गोष्ट सांगायची आवर्जून. महाराज म्हटले की गड किल्ले तर येणारच. आता बरेच जण राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड म्हणजे जिथं महाराजांचं वास्तव्य झालं जास्ती किल्ल्यांवरती, वन लढाया वगैरे झाला, जिथून ज्याची इतिहासात नोंद आहे, तर अशा किल्ल्यांची हिस्ट्री लगेच मिळते. पण तुम्ही विचार करा, महाराजांनी 350 किल्ले जिंकले होते. त्यामध्ये सुद्धा बरेच किल्ले आहेत ज्याचा अजून आपल्याला इतिहास माहीत नाही. तसेच त्यामध्ये हा माणिकगडसुद्धा आहे. आता माणिकगडाचा इतिहास सांगायचा म्हटलं तर महाराजांनी 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंगला दिले. ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी 23 किल्ल्यामध्ये सुद्धा ह्या किल्ल्याचा सहभाग होता. तर जे 350 किल्ले आहेत ना, त्यापैकी जिथे पॉसिबल आहे ना आपल्याला जायला, त्या ठिकाणी वाटा किंवा दिशादर्शक बाण, जसे तुम्ही रायगडावरती जा तर स्टेप्स आहेत व्यवस्थित. त्यानंतर तुम्ही पुरंदर साईडला जा, पुरंदर किल्ल्यावरती जा, तोरणावरती जा, तर एक वाट मळलेली असते. पण ही अशा ह्या किल्ल्यामध्ये ना, माणिकगडमध्ये वाट काय मळलेली नाही. इवन असे दिशादर्शक बाण, तुम्ही चंदेरीला गेला तर चंदेरी किल्ल्याच्या साईडला झाडाला रिबीन बांधले आहेत, त्यामुळे आपल्याला लगेच समजून येतं. इवन दगडांचे असे मनोरे उभे केले आहेत. पण इथे असं काहीच नाही. पण आमचं आता नशीब थोडं साथ देते आम्हाला, ती महाराजांचीच कृपा म्हणायची. हा बघा इथे आता थोडं या गडाने दर्शन द्यायला लागलं आहे आम्हाला. जवळ जसं राहतो तसं. आता अजून किती वेळ लागेल काय माहीत नाही, पण मजा आली. मित्रांनो तुम्हाला एक सजेशन करेन, जर तुम्ही अशा नवीन किल्ल्यावरती जात असाल ना तर गाईड घ्या. तिथले लोकल वाटसरू वगैरे असतात ना, जे गावातील माणसं असतात, त्यांची मदत घ्या. त्यांनाही काही प्रमाणात मदत होऊन आपल्याकडून तुमचाही वेळ वाचेल. इवन अशा आमच्यासारखी भटकंती करावी लागत नाही. तर नक्की वाटसरू घ्या. जो तिकडचा स्थानिक असतो ना त्याला तिथलं सगळं माहिती असतं. हां आता हा बघा, हा एक व्हाळ आहे ना, सो इथून एक दगडांचा मनोरा उभा केला आहे.
हे 2 दगडी लावले आहेत. त्याच्यावरती हां तो एक लावला आहे. आता ह्याच्यावरती आपण एक लावू म्हणजे जेणेकरून ठळक दिसेल. हा बघा राहिलं आहे. हा बघा इथे पण आहेत. सो इथे आता आपण छोटा लावू. तुम्ही पण कधी आलात ना तर असं दिशादर्शक कधी करत जावा मित्रांनो, जेणेकरून बाकीच्या आपल्या पुढच्या पिढीला खूप सुखाचं जाईल जायला येणं. आता खरी चढाई चालू झाली आपली. कसं वाटतं प्रदीप? मच्छर खूप आहेत. मच्छर खूप आहेत हो. सकाळ झालं. आम्ही तर बसू 2 मिनटं. फायनली आपण एक पठार जो प्रदेश बोलतोय ना तो आपल्याला दिसतोय. आणि हा बघा हा माझ्या मागे आहे ना, हा माणिकगड आहे. तर ह्याची वाट ॲक्च्युली हा माणिकगड जसा वाटतो तेवढा सोपा नाही आहे मित्रांनो. जसा माणिकगड वाटतो ना आपल्याला तेवढा काय सोपा नाही आहे. तर त्याला ना पूर्ण असा वळसा घालून जावा लागतो. म्हणजे आपण मला वाटलं होतं आपल्याला स्ट्रेट चढाई असेल पण तशी नाही आहे. तर त्याला असा पूर्ण वळसा घालून जायचा आहे. तर आपल्याला आता ना थोडा रस्ता दिसायला लागला आहे बऱ्यापैकी. आणि हे बघा दगड तर आहेच. आणि एका ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो. कुठे लिहिलं आहे रे? हां मित्रांनो आता आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ना, ज्या पॉईंटची म्हणजे आपल्याला काही दिशादर्शक, तर असं एका दगडावरती लिहिलं आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवतो गडावर जाण्यासाठी म्हणून. तर त्याचे मी खूप धन्यवाद मानतो ज्याने हे लिहिलं आहे. तर इथून आपण आता चढाई चालू करायची आहे. आता थोडं प्रदीप जरा एनर्जी वाटलं आहे. एनर्जेटिक म्हणजे रस्ता दिसला आणि आपल्याला दिशादर्शक असे काहीतरी वाट दिसली. हे मेन आहे मित्रांनो. सह्याद्रीत फिरायचं म्हणजे ना हे तुम्हाला करावंच लागतं. इवन तुम्हाला कोण घास भरवत नाही, तो आपल्यालाच खावा लागतो. तुम्ही जसं मेहनत नाही केली तर पुढे काय आहे तर तुम्ही कसं बघू शकणार. आता पायांचे पावलं वाढली आहेत गडावर जाण्यासाठी प्रदीपची. तर मित्रांनो आम्ही जेव्हा रस्ता चालत होतो ना तर आम्हाला दिशादर्शक बाण असं काहीच नाही दिसलेलं. तर आता आम्हाला जसं आम्ही म्हणजे आम्हाला ज्या पठारावरून बालेकिल्ला दिसायला लागलाय ना तर तिथून त्या पठाराच्या इथून आता रस्ता आणि दिशादर्शक बाणही आपल्याला दिसायला लागलेत. तर हे बघा ते असे असतात. अशा बाण असे दिशादर्शक म्हणजे आपण आता योग्य रीतीने चाललोय. जंगल खूप मस्त आहे, घनदाट असं मस्त भारी वाटतं एकदम. मजा येत जाऊ पुढे पुढे. मित्रांनो आता एक मंदिर आहे तर बघावं जाऊ कुठलं आहे ते. बजरंगबली हनुमानांचं मंदिर आहे. आणि या मंदिरात हे बघा आता हे का आपल्या माणिकगडाकडे जाऊताना रस्तो दिसूक लागलो. म्हणजे हे आता प्रॉपर असा लिहिलेला आहे त्याच्यात. त्यामुळे आता कसं थोडा बरा वाटता जाऊ की येऊ. मित्रांनो मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात करतो. तर आम्ही गड कशा पद्धतीने चढतो आणि तो सर करतो हे आपण पुढील भागामध्ये बघू.